नागरिकांची दिशाभूल करत व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रशासनाच्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात आहे। मात्र व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रशासनाचा बळी जाऊ देणार नाही असा सूचक इशारा इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला। प्रशासक काळातील कामकाजाची माहिती विधिग्राह्यीकरण करता येत नाही असं कायदा सांगतो। त्याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधींनी अवलोकन करून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला। इचलकरंजी महापालिकेची शुक्रवारी पहिली महासभा झाली। त्या सभेत काही सदस्यांनी प्रशासक काळातील कामकाजाची माहिती सादर करावी आणि बॅकडेटेड टेंडर विषयावरून प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता। या पार्श्वभूमीवर आज आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची भूमिका मांडली। अपुऱ्या आणि IQ माहितीच्या आधारे काही जण समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत। नगरपालिका आणि महापालिका कामकाजाची पद्धत वेगवेगळी आहे। 25 लाखापर्यंतच्या विकास कामांसाठी मंजुरी देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत, तर 100 कोटीहून अधिकच्या विकास कामाला आणि 100 कोटीपेक्षा कमी पण खर्चापेक्षा अधिकच्या निविदेला मंजुरी देण्याचे अधिकार स्थायी समितीला असतात। प्रशासक काळात झालेल्या कामकाजाचं विधिग्राह्यीकरण करता येत नसल्याचं कायदा सांगतो। त्यामुळे प्रशासकीय काळातील कामकाजाची माहिती महासभेसमोर सादर करण्याची गरज नाही असं आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केलं। त्याबद्दलच्या कायद्याची पुस्तकं गटनेता आणि विरोधी गटनेत्यांनाही दिली आहेत। प्रशासनाकडून चूक झाल्यास निश्चित तक्रारी करा, पण बिनबुडाचे आरोप टाळले गेले पाहिजेत असं त्यांनी सुनावलं। प्रशासक काळात चूक अथवा भ्रष्टाचार झाला असल्यास त्याची तक्रार शासनाकडे करावी, पण व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रशासनाचा अथवा अधिकाऱ्यांचा बळी जाऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही घटकांनी समन्वयानं काम केल्यास विकास कामं वेगानं होऊ शकतात। त्यामुळे महापौरांशी चर्चा करून लवकरच नूतन सदस्यांसाठी अभ्यास दौरा आणि 1 दिवसाची कार्यशाळा घेणार असल्याचं आयुक्त पाटील यांनी सांगितलं। यावेळी उपायुक्त नंदू परळकर, लेखापाल विकास खोळपे उपस्थित होते।